जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 138, वार आहे सोमवार व दिनांक आहे 18 मे 2026। सध्या आपण सार्थ श्री दासबोध हा समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन पुढे सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी दूर्थ तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध
या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्तीनाम या 4थ्या दशकातील मुक्ती चतुष्ट या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढे ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 31 ही ओवी या 10व्या समासातील शेवटची ओवी असल्या कारणाने 31व्या ओवीपर्यंत आज आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर तेथे दिव्य देह ज्योती रूपे या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. तेथे दिव्य देह ज्योती रूपे विद्युल्लते सारिकी स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वसते स्थान तया स्थळाचे महिमान बोलिजे तितुके थोडे. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे सलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. लोकी राहावे ते सलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती. देव स्वरूप झाला देही श्री वत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरताच ढकलून देती आपण देव ते असती जैसे तैसे. मनोनी तिन्ही मुक्ती नासिवंत सायुज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपिजेल सावचित एक आता. ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वता सहित जळेल क्षिती तेव्हा अवघेच देव जाती मा मुक्ती कैच्या तेथे. तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण मुक्ती तेही अचळ सायुज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायुज्यता सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे हे आवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे मुक्ती चतुष्टे नाम चतुर्थ दशके समास दशम. येथे 4थ्या दशकातील 10वा समास समाप्त होतो आहे व 4थ्या दशकाची देखील येथे समाप्ती होते आहे. आता आपण या 11 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने त्यांचे देह दिव्य या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजचे वाचन करूया. त्यांचे देह दिव्य व तेजोमय असून विजेप्रमाणे प्रकाशमान आहेत. तेथील यशकीर्ती प्रतापाला मर्यादा नाही असे त्या स्वर्ग लोकाचे ऐश्वर्य आहे. असा तो स्वर्ग लोक सर्व देवांचे राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा वर्णन करावा तेवढा थोडाच आहे. येथे मृत्यूलोकी ज्या देवाचे भजन करावे त्या देवाच्या लोकांत स्वर्गी जाऊन राहावे हे सलोकता मुक्तीचे लक्षण होय. त्या देवाच्या लोकांत राहावे ती सलोकता त्या देवाच्या जवळ राहावे ती समीपता आणि त्या देवासारखे रूप प्राप्त व्हावे ती स्वरूपता तिसरी मुक्ती. सलोकता व स्वरूपता यांत द्वैत उघडच आहे.
स्वरूपता ही द्वैतांतली आहे. देही म्हणजे जीव देवस्वरूप झाला तरी त्यास त्या देवाची ऐश्वर्य चिन्हे मिळणार नाही. उदाहरणार्थ विष्णूचे स्वरूप प्राप्त झाले तरी श्री वत्सलांचन कौस्तुभ व लक्ष्मी ही मिळणार नाही, असे हे स्वरूपतेचे लक्षण आहे. पुण्य आहे तोवर देवलोकीचे भोग भोगू देतात. पुण्य संपले की गचांडी मिळते व मर्त्यलोकी यावे लागते. देव मात्र जसेच्या तसेच असतात. म्हणून या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत. एकटी सायुज्य मुक्ती तेवढी अविनाशी व शाश्वत आहे. तिचे निरूपण आता करू, सावधपणे ऐका. कल्पांताच्या वेळी सर्व ब्रह्मांड नाहीसे होईल. पर्वतासह वर्तमान सर्व पृथ्वी जळून जाईल. त्यावेळी देवही सर्व नाहीसे होतील. मग मुक्ती कशा राहतील? महाप्रळयी ब्रह्मांड बुडेल तेव्हा पृथ्वी, ती वरचा मेरू पर्वत, ते देव, त्यांचे लोक व त्यांच्या मुक्ती सर्वच नाहीशा होतील. हे सर्व चंचल जाईल. सारांश: निर्गुण परमात्मा मात्र अचळ शाश्वत असून त्याची जी भक्ती तीही न चळणारीच आहे. त्याची अनन्यता म्हणजे सायुज्यता ही शाश्वत आहे. शुद्ध सायुज्य मुक्ती ती अशी. निर्गुणाच्या ठिकाणी एकरूपता असल्यामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सायुज्यता म्हणजे निर्गुणाच्या भक्तीने प्राप्त होणारी तदाकारता. सगुण भक्ती सगुण व त्याची भक्ती चंचल, तिचे फळ चंचल असून निर्गुण भक्ती व तिचे फळ निश्चळ आहे. हे सर्व सद्गुरु केला असता सद्गुरूंना शरण गेल्याने स्पष्ट समजेल. इति श्री दशकच्या समास 10वा. इथे 4थ्या दशकातील 10व्या समासाचा मराठीतील अनुवाद संपतोय व येथेच 4थ्या दशकाची देखील समाप्ती होते. पुढच्या दशकाच्या वाचनास आपण पुढील भागात सुरुवात करूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र विनंती. आपणा सर्वांना आमचे हे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर या ग्रंथ श्रवणातून आपणास होत असेल, तर कृपया आपण सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व काही मत मांडवायचे असल्यास, काही सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा. ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.